लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुकन्याला त्रास होऊ लागतो. तिला श्वास घेणंही कठीण झालेलं असतं. आता अद्वैत सुकन्याला घेऊन हॉस्पिटलला निघालेला असतो. आता नकळतच सुकन्या तिच्या तोंडून चांदेकर असे उद्गार बाहेर काढते. आता मात्र अद्वैतचा जीव कासावीस होऊ लागतो. अद्वैतची हृदयाची धडधड वाढते. नकळतच कलाचा तो शब्द सुकन्याच्या तोंडून अद्वैतने कित्येक महिन्यानंतर ऐकलेला असतो. आता नकळतच का होईना, परंतु अद्वैतही म्हणतो खरे असं म्हणत अद्वैत सुकन्याकडे पाहू लागतो. तर सुकन्या म्हणू लागते, चांदेकर मला खूप त्रास होतोय. सुकन्याचा हा त्रास पाहून अद्वैत म्हणतो, सुकन्या तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सगळं काही ठीक होणार आहे. आपण हॉस्पिटलला जातच आहोत. तू स्वतःला सावर बरं. सुकन्या मी तुला काहीही होऊ देणार नाही. प्लीज तू घाबरू नकोस. असं म्हणत अद्वैत आता कसा बसा घाईघाईने सुकन्याला हॉस्पिटलपर्यंत घेऊन येतो. आता अद्वैत सुकन्याला सावरतो आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रोहिणी आत्या मात्र पूर्णपणे बिथरून गेलेल्या असतात. रोहिणी आत्यांना त्या काकांचं बोलणं आठवत असतं. त्यांनी दाखवलेला तो इशारा रोहिणी आत्यांना आठवत असतो. रोहिणी आत्या घाबरतात आणि म्हणतात, नाही काही झालं तरी रोहिणी अगं तुला तुझे प्लॅन नीट करावेच लागतील. रोहिणी अगं काय चाललंय, तुझे प्रत्येक प्लॅन फ्लॉप का होत आहेत? आणि असेच जर सर्व प्लॅन फ्लॉप होत राहिले तर ह्या चांदेकरांची प्रॉपर्टीज काय? तर तुला तुरुंगात जावं लागेल. ह्या प्रॉपर्टीचं स्वप्न तुझं पूर्ण होणारच नाहीये. नाही रोहिणी, मी तुरुंगात जाणार नाही. नाही, मी काही झालं तरी तुरुंगात जाणार नाही. आता मला असं काहीतरी करायला हवं. पुरावे नाही तर या संपूर्ण चांदेकरांना संपवावं लागेल असा विचार करत आता रोहिणी आत्या राहुलला फोन करतात. राहुल म्हणतो, बोल मम्मा. रोहिणी आत्या म्हणतात, तू जिथे असशील तिथून लगेच ताबडतोब घरी ये. राहुल म्हणतो, काय झालंय मम्मा? तर रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, आता पुरावे शोधायची नाही तर सगळ्या चांदेकरांना संपवायची वेळ आली आहे. तू लवकरात लवकर घरी ये. राहुल म्हणतो, बरं मम्मा मी येतच आहे. असं म्हणत आता राहुल घरी यायला निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत घाईघाईने सुकन्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो. त्याचवेळी डॉक्टर विचारतात की काय झालंय नक्की? तर अद्वैत म्हणतो, डॉक्टर प्लीज यांच्यावर लवकरात लवकर उपचार करा. यांना असा अचानक त्रास सुरू झाला आहे. अद्वैत सुकन्याला म्हणतो, सुकन्या तू घाबरू नकोस, सगळं काही नीट होईल. डॉक्टर म्हणतात, तुम्ही शांत व्हा, आम्ही तिच्यावर उपचार करतच आहोत. असं म्हणत डॉक्टर आता सुकन्याला घेऊन जातात. इकडे अद्वैतला सुकन्याची खूप काळजी वाटत असते आणि म्हणूनच अद्वैत हात जोडत देवी आईला प्रार्थना करत म्हणतो, देवी आई सुकन्याला काही होऊ देऊ नकोस, ती सुखरूप असू देत. तर त्याचवेळी आता नर्स त्या ठिकाणी येतात आणि अद्वैतकडे सुकन्याची पर्स देत म्हणतात, सर ही मॅडमची पर्स आहे. असं म्हणत ती पर्स अद्वैतकडे देतात आणि त्या तिथून निघून जातात. आता अद्वैतला सुकन्याची काळजी वाटत असते. अद्वैत सुकन्याचा विचार करत असतो आणि त्याचवेळी सुकन्याची बॅग खाली पडते. अद्वैत ती बॅग घेण्यासाठी खाली वागतो, परंतु त्याचवेळी त्या बॅगमध्ये सिटी हॉस्पिटलची फाईल दिसते आणि म्हणूनच अद्वैत ती फाईल हातात घेतो. तर त्या फाईलवर सुकन्या पाटील असं नाव असतं. अद्वैत पाहतो तर 12 जून ही तारीखही असते. अद्वैत म्हणतो, 12 जून ही 30 तारीख आहे ज्या दिवशी कला ही सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि त्याच दिवशी सुकन्या ही त्याच हॉस्पिटलमध्ये होती. असं म्हणत आता अद्वैत सुकन्याचे सर्व रिपोर्ट वाचून पाहतो. त्यावेळी मात्र अद्वैतला धक्काच बसतो. अद्वैत म्हणतो, सुकन्या हार्ट पेशंट आहे. आतापर्यंत अद्वैतला सुकन्याबद्दल काहीच माहीत नसतं, परंतु आता सगळ्यात मोठं सत्य अद्वैतला कळालेलं असतं. अद्वैत ज्यावेळी सर्व रिपोर्ट वाचून पाहतो त्यावेळी अद्वैतच्या लक्षात येतं की 12 जूनला सुकन्याचं हार्ट ट्रान्सप्लांट झालं आहे. तर अद्वैत मनाशीच म्हणतो, म्हणजे सुकन्याचं हार्ट ट्रान्सप्लांटसुद्धा त्याच दिवशी झालं आहे ज्या दिवशी कला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि तिचं तिथेच निधन झालं. त्या अगोदर कलाने हार्ट ट्रान्सप्लांट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचा अर्थ काय असू शकतो? आता अद्वैतला ते सर्व घटना आठवू लागतात. सुकन्या अद्वैतला म्हणालेली असते, सर यांनाच मी त्या दिवशी हॉस्पिटलला घेऊन गेले होते. तर त्यानंतर अद्वैतला कलाचं बोलणं आठवतं. कला अद्वैतला म्हणालेली असते, चांदेकर आपण त्या मुलीसाठी काहीतरी करायला हवं. आता हे सर्व क्षण आठवताच अद्वैत तिथेच कोसळतो. अद्वैतला काहीच कळत नसतं. अद्वैतला सुकन्या आणि त्याची भेट पहिली देवी आईच्या मंदिरात कशा प्रकारे झाली हे सर्व दृश्य आठवत असतं. सुकन्या आणि अद्वैतची नकळतपणे झालेली ती भेट आणि त्यानंतर सुकन्याचं चांदेकरांच्या घरी येणं, चांदेकरांच्या घरी नर्स म्हणून तिला अपॉइंट करणं, हे सगळं काही अद्वैतला आठवत असतो.
अद्वैतला हे सर्व दृश्य आठवताच त्याला खूप वाईट वाटत असतं. अद्वैत या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो. तर त्याचवेळी सुकन्याचं बोलणं अद्वैतला आठवतं. तुळशी वृंदावनमध्ये हे मंगळसूत्र मिळालं आहे. हे मंगळसूत्र या घरच्या लक्ष्मीचंच असेल ना? तर त्यानंतर सुकन्याचे ते शब्द, आजोबा तुमचं घर खरंच किती छान आहे, हे कलाचं वाक्य सुकन्याच्या तोंडून नकळतपणे निघालेलं असतं. आणि म्हणूनच अद्वैत आता या सगळ्याची खात्री करण्यासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि म्हणतो, हॅलो सिटी हॉस्पिटल, कला चांदेकर 12 जूनला तुमच्या हॉस्पिटलला ॲडमिट होत्या आणि त्यांनी हार्ट ट्रान्सप्लांट केला आहे आणि ते कोणाला केलं हे कळू शकतं का? आता ज्यावेळी सिटी हॉस्पिटलमधून अद्वैतला नाव कळतं त्यावेळी मात्र अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते. अद्वैतला काय करावं काहीच कळत नाही. अद्वैत मनाशीच म्हणतो, ज्या व्यक्तीला माझ्या कलाने हार्ट दिला आहे त्या व्यक्तीचा मी आयुष्यभर तिरस्कार करेन, त्याचं तोंडही कधी पाहणार नाही असंच मी म्हणत होतो ना. मग आज ज्या व्यक्तीने मला मदत केली आहे ती तीच व्यक्ती आहे. कलाने ज्या व्यक्तीला हार्ट ट्रान्सप्लांट केला आहे तीच व्यक्ती आज कलाचा खुनी शोधण्यासाठी मला मदत करत आहे. हे सर्व काही अद्वैतला आठवत असतं. कलाचा तो त्याग आणि त्यानंतर सुकन्याचं पुन्हा येणं हे सगळं काही अद्वैतला आठवत असतं आणि हे सगळं काही त्याच्यासाठी वेगळंही असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राहुल घरी आलेला असतो. तर रोहिणी आता राहुलला म्हणतात, राहुल आपल्याला फक्त एक संधी मिळायला हवी. आणि त्याचवेळी रोहिणी आत्या पुढे काही सांगणार तर त्यांना सरोज मॅडमचा फोन आलेला असतो. रोहिणी आत्या म्हणतात, ही सरोज वहिनी असं मध्येच का फोन करते, काय काम असेल तिचं? असं म्हणत रोहिणी आत्या फोन उचलतात आणि म्हणतात, बोल ना ग वहिनी, काय चाललंय, काही काम आहे का? तर सरोज मॅडम म्हणतात, काही काम असं नाही आहे, परंतु रॉकेट त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय आणि सुकन्यासुद्धा तिच्या कामासाठी बाहेर गेली आहे आणि मी सुद्धा महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर आली आहे आणि आबा घरी एकटेच आहेत. तू जरा आबांकडे लक्ष देशील का? आता रोहिणी आत्यांना ही संधी महत्त्वाची वाटत असते. रोहिणी आत्या म्हणतात, हो ना, तू काहीच काळजी करू नकोस, तू उशिरापर्यंत आलीस तरी हरकत नाही, मी आहे ना घरी. असं म्हणत रोहिणी आत्या फोन ठेवतात आणि म्हणू लागतात, एक संधी, ज्या संधीची मी वाट पाहत होती ती संधी चालून आली आहे. घरी कोणीच नाही आहे, फक्त तो म्हातारा आहे आणि आता त्या म्हाताऱ्याचा काटा काढायची हीच ती वेळ आहे. राहुल विचारतो, काय घरी कोणीच नाही आहे? रोहिणी आत्या म्हणतात, कोणीच नाही आहे आणि म्हणूनच ज्या संधीची वाट पाहत होतो ती संधी आपल्याला मिळाली आहे. आता काहीही झालं तरी त्या म्हाताऱ्याला संपवावंच लागेल. तर राहुल म्हणतो, मम्मा आता आपण एक काम करूयात, त्या म्हाताऱ्याला वरती घेऊन जाऊयात आणि जिन्यावरून ढकलून देऊयात. रोहिणी आत्या म्हणतात, त्याने काय होणार आहे, फक्त हाडच तुटतील, कारण तो म्हातारा मजबूत आहे. आता छोटे मोठे प्लॅन नाही करायचे राहुल, आता करायचा तो धमाका. आज काहीही झालं तरी त्या म्हाताऱ्याला वर पाठवायचंच. राहुल तू एक काम कर, घरातल्या सर्व लाईट बंद कर आणि मग बघ मी त्या म्हाताऱ्याचा कसा जीव घेते. असं म्हणत रोहिणी आत्यांनी स्वतःच्याच वडिलांना मारण्याचा प्लॅन आखलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैत आता सुकन्याला पाहण्यासाठी रूममध्ये येतो. अद्वैत सुकन्याला पाहतो आणि विचारतो, सुकन्या बरं वाटतंय ना तुला? सुकन्या म्हणते, हो सर, आता मी बरी आहे. अद्वैत म्हणतो, डॉक्टर? असं म्हणत अद्वैत डॉक्टरांना विचारायला जाणार, परंतु त्याचवेळी सुकन्या अद्वैतचा हात पकडते आणि म्हणते, सर आता मी अगदी ठीक आहे, आपल्याला घरी निघायला हवं. असं म्हणत सुकन्या घरी जाण्यासाठी उठते, परंतु त्याचवेळी अद्वैत सुकन्याला म्हणतो, तू मला कधी सांगितलं नाहीस की तुझं हार्ट ट्रान्सप्लांट झालं आहे. तर आता सुकन्या म्हणते, सर तशी वेळच कधी आली नाही. सर खरं सांगू का, तर माझा पुनर्जन्म झाला आहे. ज्या व्यक्तीने हसत हसत तिचं हृदय दान केलंय ना, ती व्यक्ती खरंच माझ्यासाठी महान आहे. खरं तर ती माझ्यासाठी देव माणूस आहे. कोण असेल ती व्यक्ती? आत्तापर्यंत तिची आणि माझी भेटच घडली नाहीये. तिने स्वतःचं सुंदर हृदय मला दान केलंय, यापेक्षा काय असू शकतं मोठं? एखादी व्यक्ती स्वतःचं हृदय दुसऱ्याला कसं काय देऊ शकते? खरंच त्या व्यक्तीला मी भेटलेही नाही, पण त्या व्यक्तीने मला दुसरा जन्म दिलाय. आज मी तुमच्यासमोर आहे ना, ती फक्त त्या व्यक्तीमुळेच. खरंच ती व्यक्ती कोण असेल ते अद्यापही मला कळलंच नाहीये. अद्वैत म्हणतो, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बायको कलाच होती. आता हे ऐकल्यानंतर नकळतच सुकन्याच्या डोळ्यातून पाणी येतं. सुकन्या म्हणते, कला चांदेकर? अद्वैत म्हणतो की हो, तुला हृदय देणारी, तुला पुनर्जन्म देणारी माझी बायको कला चांदेकरच होती. अद्वैतचं हे बोलणं ऐकून सुकन्याला अश्रू अनावर होतात. सुकन्या म्हणू लागते, सर एवढं कोण कोणासाठी करतं आणि तेही परक्यांसाठी?
अहो, हे फक्त कला चांदेकरच करू शकते. एकीकडे तुमची आत्या आणि आत्तेभाऊ वाईट कसं होईल याचा विचार करतात, तर दुसरीकडे कलाने मात्र वाईटातून चांगलं कसं होईल याचाच विचार केला. स्वतःचा जीव जात असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने तिचं हृदय मला दान केलं आणि मला पुनर्जन्म दिला. स्वतः शेवटच्या काही श्वासांपर्यंत होती, परंतु मला पुन्हा श्वास घेण्यासाठी मला तिने हृदय दिलं आहे. जिथे स्वतःचा जीव जातोय हे माहीत असताना सुद्धा तिने माझा जीव वाचवलाय. आता अद्वैतलाही खूप रडू येत असतं. अद्वैतचेही डोळे पाणावतात. कलाचा तो त्याग आज दोघांनाही कळालेला असतो. तर सुकन्या म्हणू लागते, ती शब्दशः दुसऱ्यांसाठीच जगत होती. खरंच सर, कला खूप महान आहे. तिने फक्त मला हृदय दिलं नाहीये, त्या हृदयातील असणारं प्रेम, माया, आपुलकीची भावना सगळंच काही तिने मला दान केलंय आणि ते मी कधीच विसरू शकत नाही आणि तिचं हे दान मी कधी वायाही जाऊ देणार नाही. सर, खरंच सांगू का, खरंच मला हे हृदय नको होतं. आज ती हवी होती. का गेली ती हे जग सोडून? का तिने हा त्याग केला? कशासाठी? असं म्हणत सुकन्या खूप रडत असते. सुकन्याचे अश्रू अनावर होतात. सुकन्याला या सगळ्याचा त्रास होत असतो. आज अद्वैतचा तो एकटेपणा सुकन्याला जाणवत असतो. कला नसल्यामुळे चांदेकर कुटुंबाची झालेली ती अवस्था ही सुकन्याने जवळून पाहिलेली असते. सुकन्या अद्वैतला म्हणते, जाताना काही काळासाठी तिचा मला सहवास लाभला तर तिने माझ्या आयुष्याचं सोनं केलं. मग सर, तुमच्या आयुष्यात किती बदल घडून आणले असतील ना तिने? तुमचं आयुष्य किती सुंदर केलं असेल ना? तर आता अद्वैतला कलासोबतचे क्षण आठवतात. कला अद्वैतला म्हणालेली असते, काही झालं तरी चांदेकर, एक गोष्ट विसरू नकोस. कुठल्याही शापामुळे मी तुझ्यापासून दूर जाणार नाही आणि ते माझं तुझ्यासाठी वचन आहे. असं म्हणत कलाने अद्वैतवर असणारं प्रेम व्यक्त केलेलं असतं. तर त्यानंतर कलाने खरासाठी केलेला तो त्याग, कुंकुमार्चन आणि त्यात तो आगीचा तांडव आणि कलाने अद्वैतवर असणारं व्यक्त केलेलं प्रेम आणि दोघांनीही लग्नाची व्यक्त केलेली ती इच्छा, सगळं काही अद्वैतला आठवत असतं. कलाचे ते शब्द अद्वैतला आठवतात, मला या घरात पुन्हा येण्यासाठी जावं लागेल. आता मात्र अद्वैतला खूप त्रास होत असतो. कलाच्या आठवणी सतत त्याच्या मनात घर करून असतात. तर सुकन्या अद्वैतला म्हणू लागते, एक सांगू का सर, भलेही कलाचं आयुष्य खूप छोटं होतं, लहान होतं, पण तिचं मन मात्र खूप मोठं होतं. ती नावानेच फक्त कला नव्हती आणि तिच्या फक्त हातातच कला नव्हती, तर ती मनानेही कलाच होती. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात रंग कसे भरायचे हे मात्र तिला अगदी बरोबर माहीत होतं. सर, हृदय तर तिने मला दिलंच आहे आणि हे हृदय मी आयुष्यभर जपेन. या हृदयाचे प्रत्येक निर्णय मी ऐकेन. हे हृदयाला दिलेलं एक वचन आहे. असं म्हणत आता सुकन्याने अद्वैतला हे हृदय मी नेहमीच जपून ठेवेन असं वचन दिलेलं असतं. तर अद्वैत सुकन्याला म्हणतो, सुकन्या, मी खरंच सांगू का, हे हृदय खरंच खूप अनमोल आहे. कलाने तुला दिलेली एक भेट आहे. तुला खरंच सांगायचं तर मी ठरवलं होतं, माझ्या कलाचं ज्याने कोणी हृदय घेतलं आहे त्याचा मी आयुष्यभर तिरस्कार करेन. परंतु आज तू माझ्या समोर आहेस. आज खरं तर तुझ्या रूपाने माझी कलाच माझ्या अवतीभोवती आहे असंच मला वाटत आहे. तर सुकन्या म्हणू लागते, सर, मला आज जाणवते की ज्या वेळी कलाचा विषय निघायचा त्यावेळी माझ्या हृदयाची धडधड का वाढायची. आज मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. आज सगळी कोडी सुटतायत. असं म्हणत सुकन्या तिचे अश्रू पुसते आणि म्हणू लागते, चांदेकर. आता अद्वैत सुकन्याकडे पाहतो तर सुकन्या पुढे म्हणते, चांदेकर कुटुंबाला धक्का लागू नये म्हणून कलाने अख्खं आयुष्य वेचलं, परंतु आता तिचं हे आयुष्य मी व्यर्थ जाऊ देणार नाही. तिचं हे मरण मी व्यर्थ जाऊ देणार नाही. काही झालं तरी सुद्धा मी आता कलाला न्याय मिळवून देणारच. आता मी तिच्या गुन्हेगारांना सोडणार नाही. अद्वैत म्हणतो, मी सुद्धा. आपण दोघांनी मिळून कलाच्या गुन्हेगारांना त्यांची शिक्षा द्यायची आहे. आता इकडे सुकन्याच्या हृदयाची धडधड वाढू लागते आणि त्याचवेळी अद्वैत सुकन्यासमोर हात करतो. आता सुकन्या अद्वैतच्या हातावर हात ठेवत कलाला न्याय मिळवून देण्याची दोघंही शपथ घेतात. दुसरीकडे पाहायला मिळतं, रोहिणी आत्यांच्या प्लॅनप्रमाणे त्यांनी राहुलला सर्व लाईट बंद करायला सांगितलेले असतात. आता आबा ज्यावेळी उठून पाहतात त्यावेळी सर्व लाईट बंद असतात. आबा म्हणू लागतात, लाईट अचानक कशा कायच गेल्या आहेत, काय झालं असेल? आणि म्हणूनच त्या रॉकेटला आवाज देऊ लागतात, परंतु रॉकेटही तिथे नसतो. आता आबा घरातील प्रत्येकाला आवाज देऊ लागतात, सरोज, नैना अशा हाका मारू लागतात, परंतु घरी कोणीच नसतं. रोहिणी आत्यांनाही आवाज देत असतात, परंतु हा सगळा काही रोहिणी आत्यांचाच प्लॅन असतो. आता आबा आपला मोबाईल घेण्यासाठी पुढे जातात, परंतु त्याचवेळी त्यांचा तोल जातो, परंतु त्यांना काही त्यांचा मोबाईल सापडत नाही. आबांची व्हीलचेअरही पुढे सरकलेली असते.
आबा म्हणू लागतात, माझा मोबाईल कुठे आहे आणि घरी कोणीच कसा आवाज देत नाहीये, कुठे गेले असतील सर्व. नाही ना अगं, कुठे आहेस सरोज, अगं कुठे गेली आहेस तू. रॉकेट, अरे तू तरी आहेस का घरात. असं म्हणत आबा पुन्हा पुन्हा आवाज देऊ लागतात. ते आपला मोबाईलही शोधत असतात. सुकन्यालाही आवाज देत असतात, परंतु कोणाचाच काही आवाज येत नसतो, कोणीच प्रतिसाद देत नसतं. आबांचा जीव कासावीस होत असतो. ते घाबरून गेलेले असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता रोहिणी आत्या आणि राहुल आबांच्या रूममध्ये येतात. आबा त्यांना विचारतात की कोण आहे, परंतु त्याचवेळी आता राहुल तिथे असणारी एक बेडशीट घेतो आणि त्यांच्या सहाय्याने आबांचा गळा आवळण्यासाठी पुढे येतो. आता आबा मोठ्यानेच सुकन्याला हाक मारतात, तर दुसरीकडे सुकन्याला या गोष्टीची जाणीव होते. सुकन्या धडकन उठते आणि म्हणू लागते, आजोबा. अद्वैत म्हणतो, काय झालंय सुकन्या. सुकन्या म्हणते, आजोबा घरी काहीतरी वेगळं घडत आहे सर, आपल्याला घरी निघावं लागेल. अद्वैत म्हणतो, सुकन्या अगं तुझी परिस्थिती खूप नाजूक आहे, तुझ्या अशा या अवस्थेत मी तुला नाही घेऊन जाऊ शकत. सुकन्या म्हणते, सर प्लीज माझं ऐकून घ्या. सतत मला असं का वाटते की आजोबा मला हाक मारत आहेत, ते संकटात आहेत. मला असं वाटते की घरी काहीतरी विचित्र घडत आहे आणि म्हणूनच आपल्याला जावं लागेल. अद्वैत म्हणतो, सुकन्या तुला आरामाची गरज आहे आणि तू सतत तोच विचार करतेस ना, म्हणून कदाचित तुला वाटत असेल. त्यामुळे प्लीज तू काळजी करू नकोस, तू आराम कर बरं. सुकन्या म्हणते, नाही सर प्लीज माझं ऐकून घ्या. मला असं का जाणवते की आजोबांच्या बाबतीत काहीतरी घडणार आहे, ते खूप संकटात आहेत आणि आपण तिथे जाणं खूप महत्त्वाचं आहे. ते सतत मला हाक मारतायत, असे भास मला होत आहेत. अद्वैत म्हणतो, सुकन्या असं काहीही नाहीये. परंतु सुकन्या काही ऐकून घ्यायला तयार नसते. सुकन्या उठून उभी राहते, तर त्याचवेळी तिथे डॉक्टर मॅडम येतात आणि म्हणतात, सुकन्या मॅडम अहो तुम्ही कुठे निघालात, तुम्हाला आरामाची गरज आहे. सुकन्या म्हणते, नाही मला डिस्चार्ज हवा आहे, मला घरी जायचं आहे. तर त्या डॉक्टर मॅडम सुकन्याला समजावतात आणि म्हणतात, अहो तुमची ट्रीटमेंट पूर्ण होणं गरजेचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही असं काहीतरी बोलू नका. सुकन्या म्हणते, परंतु मला घरी जाणं महत्त्वाचं आहे, घरी खरंच खूप महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला जावंच लागेल. डॉक्टर म्हणतात, पण तुमचे औषधं वगैरे. तर सुकन्या म्हणते, आजोबांच्या गोळ्यांचा टायमिंग झाला आहे आणि तसंही मला आजोबांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक नर्स म्हणून वेळच्या वेळी त्यांना गोळ्या देणं खूप महत्त्वाचं आहे. प्लीज डॉक्टर समजून घ्या, मला जावं लागेल. डॉक्टर म्हणतात, बरं ठीक आहे, तुमचा एवढा हट्ट असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही घरी आराम कराल ना. सुकन्या म्हणते, प्रॉमिस, मी खरंच सांगते, मी घरी गेल्यावर आराम करेन, पण प्लीज मला इथून डिस्चार्ज द्या. तर डॉक्टर म्हणतात, बरं ठीक आहे. अद्वैत मात्र सुकन्याचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. अद्वैत म्हणू लागतो, प्लीज सुकन्या असं काहीतरी वागू नकोस. सुकन्या म्हणते, सर प्लीज माझं ऐकून तरी घ्या, मला काही माहीत नाही, परंतु काहीतरी वाईट घडणार असे संकेत मला का येत आहेत मला नाही माहीत. आता अद्वैतला कलाचे ते शब्द आठवतात. कला ही अद्वैतला असंच म्हणालेली असते, चांदेकर काहीतरी वेगळं घडणार आहे, ही लक्षणं काही ठीक दिसत नाहीयेत, मला असं जाणवते की काहीतरी वेगळं घडणार आहे, यातून आपल्याला घराला आणि आपल्या सगळ्याच माणसांना वाचवावं लागेल. तर त्याचवेळी अद्वैत मनाशीच म्हणतो, ही वाक्य सुकन्याची नाही आहेत तर कलाची आहेत आणि असं जर असेल तर आता ताबडतोब निघावंच लागेल. आणि म्हणूनच हृदयाचे ते शब्द अद्वैतच्या हृदयापर्यंत पोचलेले असतात आणि अद्वैतही घरी जायला तयार होतो. सुकन्या अद्वैतला विचारते, माझी फाईल आणि माझी बॅग कुठे आहे. तर अद्वैत म्हणतो, सगळं काही गाडीतच आहे. तर सुकन्या म्हणते, सर प्लीज चला ना, खूप महत्त्वाचं आहे घरी जाणं. अद्वैत म्हणतो, हो. असं म्हणत आता अद्वैत आणि सुकन्या घरी येण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी रोहिणी आत्या आपल्या स्वतःच्याच वडिलांचा जीव घेत असतात. राहुल त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचवेळी अद्वैत आणि सुकन्या घरी पोचलेले असतात. आता त्यांच्या येण्याची चाहूल रोहिणी आत्यांना लागताच आता रोहिणी आत्या राहुलला सावध करतात आणि दोघंही तिथून निघून जातात. इकडे सुकन्या आणि अद्वैत घरी येऊन पाहतात तर घरच्या सर्व लाईट गेलेल्या असतात. अद्वैत म्हणू लागतो, लाईट का बंद आहेत, आणि म्हणूनच अद्वैत पाहतो तर स्विच ऑफ केलेला असतो. अद्वैत स्विच ऑन करतो आणि इकडे आबा अद्वैत आणि सुकन्याला आवाज देऊ लागतात. आता अद्वैत आणि सुकन्या आबांच्या रूमपाशी येतात आणि ते दृश्य पाहून त्या दोघांनाही धक्का बसतो. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्ता पडलेल्या असतात आणि आबांनाही श्वास घेणं खूप कठीण होत असतं. सुकन्या त्यांना सावरते, त्यांना पाणी देते. अद्वैत म्हणू लागतो, आजोबा नक्की काय झालंय, तुम्ही अगोदर शांत व्हा. तर आता आबा म्हणू लागतात, अद्वैत माझ्यावर कोणीतरी जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, कोणीतरी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे ऐकल्यानंतर अद्वैत आणि सुकन्या या दोघांनाही धक्का बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अद्वैत सुकन्याला म्हणतो, कलाच्या हाती काहीतरी पुरावा लागला होता आणि म्हणूनच ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तसा तिने मला फोनही केला होता, परंतु
तिचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर तिचा मोबाईल मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल मला सापडलाच नाही. आणि त्याचवेळी सुकन्याच्या लक्षात येतं की कलाचा मोबाईल तिनेच उचललेला असतो आणि म्हणूनच सुकन्या आपली बॅग चेक करते, तर त्या बॅगमध्ये सुकन्याला कलाचा मोबाईल सापडतो. आता सुकन्या तो मोबाईल अद्वैतच्या हातात देते. आता तो मोबाईल हातात घेताच अद्वैतला अश्रू अनावर होतात, कलाच्या सर्व आठवणी जाग्या होतात. तर आता त्या मोबाईलमध्ये रोहिणी आत्या आणि राहुल यांचं पुरावा, त्यांचं सत्य अद्वैतला मिळेल का? आणि आता हा पुरावा घेत अद्वैत नक्की पुढचं कोणतं पाऊल उचलेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.